श्रीलंका क्रिकेट टीम धनंजया डी सिल्वा याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे। या मालिकेला आजपासून सुरुवात होते आणि या सलामीच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्लेइंग 11ची घोषणा केली आहे। इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटला पहिल्या सामन्यात महारेकॉर्ड करण्याची संधी आहे। रूटच्या निशाण्यावर माजी कर्णधार आणि सलामीवीर एलिस्टर कुक याचा सर्वाधिक धावांचा विक्रम आहे। रूटने पहिल्या सामन्यात अपेक्षित कामगिरी केल्यास तो इंग्लंडचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल। पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात होते। मालिकेतील सलामीचा सामना हा रावळपिंडी येथे खेळवण्यात येणार आहे। शान मुसद पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे तर नजमुल हुसेन शांतो याच्याकडे बांगलादेशच्या कर्णधार पदाची जबाबदारी आहे। मात्र बांगलादेशला अद्याप कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवता आलेला नाही। त्यामुळे आता बांगलादेशचा पाकिस्तानला पराभूत करत कसोटी क्रिकेटमधील पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे। टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात गेल्या काही वर्षात अनेक चुरशीचे सामने झालेत। क्रिकेट चाहत्यांना गेल्या काही महिन्यांमध्ये इंडिया ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना पाहायला मिळाला, तर ऑस्ट्रेलियाने दोन्ही वेळा टीम इंडियाला पराभूत केलं। त्यामुळे रोहित सेनेला उपविजेता म्हणून समाधान मानावं लागले। मात्र टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया विरुद्ध एका प्रतिष्ठेच्या मालिकेत 10 वर्षांपासून एकहाती सत्ता आहे, तर टीम इंडियाने 4 वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वात ही कामगिरी केली आहे। एलन बॉर्डर आणि सुनील गावस्कर या 2 दिग्गज खेळाडूंच्या नावाने ऑस्ट्रेलिया आणि इंडिया यांच्यात ही कसोटी मालिका खेळवली जाते। अफगाणिस्तानचा स्टार अष्टपैलू खेळाडू राशिद खान याने आणखी एक झंझावती खेळी केली आहे। अफगाणिस्तान 2020 लीग मध्ये राशिदच्या जोरदार फटकेबाजीने चाहत्यांची मनं जिंकली, परंतु टायगर्स संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही। फजल हक फारुकीच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर अमो शार्क्सने 26 धावांनी हा सामना जिंकलाय। मात्र फारुकीने 13 धावात 5 विकेट घेत सामन्याचा निकाल फिरवलाय। क्रीडा नगरी कोल्हापूरला ऑलिम्पिकचे कांस्य पदक स्वप्नील कुसाळेने 72 वर्षांनी मिळवून दिलं। अशी कामगिरी केलेल्या स्वप्नीलचे नाव ऐतिहासिक भवानी मंडपातील मानाच्या क्रीडा स्तंभावर कोरलं जाणार आहे आणि त्याचे आज अनावरण आहे। मात्र त्याचे तारा राणी चौकात जंगी स्वागत केले जाणार आहे आणि तिथून मिरवणुकीने दसरा चौकात आल्यानंतर जिल्हा प्रशासनातर्फे 1.5 किलोची चांदीचा गदा, मानपत्र, मानाचा कोल्हापुरी फेटा, शाल व श्रीफळ देऊन त्याचा सन्मान केला जाणार आहे। बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसात अस्थिरतेचे वातावरण पाहायला मिळत होते। शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर तिने सध्या नवे सरकार स्थापन झाले, पण या सर्व प्रकरणानंतर आगामी महिला T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं। 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेचा आयोजक बांगलादेश क्रिकेट बोर्ड आहे। मात्र गेल्या काही दिवसातील स्थिती पाहता आता ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे, याबाबत आयसीसीने पुष्टी केली आहे। बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत संघटना आहे, त्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये बीसीसीआयचा दबदबा पाहायला मिळतोय। आता हे वर्चस्व अधिक वाढणार आहे, कारण बीसीसीआयचे सचिव जय शहा हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या प्रमुखपदी विराजमान होण्याची शक्यता आहे। आयसीसीचे सध्याचे प्रमुख ग्रेग बार्ले यांनी 3ऱ्या टर्मसाठी इच्छुक नसल्याचे जाहीर केलंय। 30 नोव्हेंबरला त्यांची टर्म संपते आणि त्यामुळे जय शहा यांचे नाव या पदासाठी चर्चेत आहे। जय शहा या पदासाठी अर्ज करतात का, हे 27 ऑगस्टला होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत निश्चित होईल। IPL मध्ये आपल्या स्फोटक अंदाजाने लक्ष वेधून घेणारा शाहरुख खानच्या KKRच्या ताफ्यातील स्टार क्रिकेटरला गंभीर दुखापत झाली। अफगाणिस्तानचा क्रिकेटर रहमनुल्ला गुरबाज याला प्रॅक्टिस सेशन वेळी मानेवर चेंडू लागला आणि या घटनेनंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। शबकीजा क्रिकेट लीग मध्ये सहभागी असलेल्या या स्टार खेळाडूची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं समजतंय। चाहते त्याने लवकर बरे व्हावे अशी प्रार्थनाही करतायत।